सर्वांना मैत्रीपूर्ण जय हिंद। आज आपण धम्मपदातील पंडित वगभूर येथील गाथांचं पठण करणार आहोत। मागच्या एपिसोडमध्ये आपण बाल वगभूर या विषयावरील गाथांचं पठण केलं होतं। बाल वगभूर म्हणजे मूर्खतेवर, माणसाच्या मूर्खतेवर भगवंतांनी त्या गाथांमध्ये विश्लेषण केलं होतं। त्याच्या उलट इथे पंडित वगभूर आहे की जो बाल आहे, मूर्ख आहे, त्याची व्याख्या आणि जो शहाणा आहे त्याची व्याख्या पंडित वगभूर मध्ये आहे। त्या उलट अशा रीतीने आपण त्याचं पठण करूया। निधीनं वपवत्तारं यं पश्येव जदर्शिनं निगैह्यवादी मेधावी तादिसं पंडितं भजे तादिसं भजमानस्य श्रेयो होति न पाप्यो। दोष दाखविनाराला धन दाखविनारा जाने संयमवादी सुज्ञानी त्या रहावे पंडित सोबतीने। होई लाभ संगतीने अशा अकल्याण ना कधी होणे। आपले दोष दाखविणारा, जमिनीत गाडलेले गुप्तधन दाखविणाऱ्या माणसासारखे समजावे। जो संयमाचा समर्थक आहे त्याने अशा मेधावी पंडिताची संगत करावी, त्याने माणसाचे कल्याणच होते, अकल्याण नाही। ओदीयानुसाशय असभ्याच निवारये सतं हि सोपियो होती असतं होति अप्पियो। उपदेशुनि अनुशासन दे असभ्ये गोष्टी निवारणा। प्रिय होई तो सज्जना अप्रिय होई दुष्ट जना। जो उपदेश करतो, अनुशासन करतो, असभ्य व अनुचित कार्य करण्यापासून वंचित करतो, असा माणूस सत्पुरुषांना प्रिय वाटतो तर दुर्जनांना अप्रिय होतो। न भजे पाप के मित्ते न भजे पुरी साधने भजेत मित्ते कल्याणे भजेत पुरुषोत्तमे। न करे दुष्ट मित्राची न अधमाची संगती करे। कल्याण मित्र सहचरे पुरुषोत्तम संगती करे। दुष्ट मित्रांची व अधम पुरुषांची संगती करू नये। कल्याण मित्राची त्याचप्रमाणे पुरुषोत्तमाची संगती करावी। धम्म पिती सुखं सेति विपश्यन्नेन चेतसा हरि अपवेदिते धम्मे सदा रमति पंडितो।
प्रसन्न सुख चित्ताने धम्म प्रिये सोपती सदा श्रेष्ठ विदित धम्माचरणी सुज्ञ रमती सदा कदा। धम्मरस सेवन करणाऱ्याला प्रसन्न चित्त राहून सुखपूर्वक झोप लागते। श्रेष्ठ जनांनी उपदेशिलेल्या धम्मामध्ये शहाणे लोक सदा रममान असतात। उदकं हि नयन्ति नेत्तिका उसुकारान् नयन्ति तेजनं दारुणमयन्ति तच्छकाम् अत्तानन्दमयन्ति पंडितान्। पाणी वळविती पाटकार बाणी बाणवा कविती बाणकार लाकुडाकारती सुतार स्वदमन करता ती जानकार। पाटकार पाण्याला वळवितात, बाण तयार करणारे बाणाला वाकवितात, सुतार लाकूड तासून लाकडाला आकार देतात। त्याचप्रमाणे शहाणे लोक स्वतःचे दमन करतात, स्वतःवर ताबा मिळवतात, अर्थात संयमाने वागतात। सेलो येथा एक घनो वातेन न समीरती एवं निंदापशंसासु न समिंजन्ति पंडितान्। जैसे भरीव सा पर्वत वाऱ्याने हालत नाही, वैसे निंदा वा स्तुतीने विचलित ना पंडित होई। ज्याप्रमाणे भरीव आकाराचा डोंगर वाऱ्याने हालत नाही, त्याचप्रमाणे निंदा किंवा स्तुतीनेही पंडित विचलित होत नाही। येथापि रहदो गंभीरो विपस्सनो अनाविलो एवं धम्मानि सुत्वान विपसीदन्ति पंडितान्। जैसे सखोल सरोवर निर्मल आणि स्थिर असे, श्रवण करूनी धम्म तसे पंडित प्रसन्न चित्त असे। ज्याप्रमाणे सखोल सरोवर निर्मल आणि स्थिर राहतो, त्याप्रमाणे पंडित जन धम्म ऐकून स्थिर आणि प्रसन्न चित्त राहतात। सबत्थ वेस पुरुषाच जंती न काम कामालपयन्ति संतो सुखेन पुट्ठा अथवा दुखेन न उच्चावचं पंडिता दस्यन्ति। सर्व काही त्याग सत्पुरुष करती, कामवासनेचे न गुणगान गाती। सुखात दुःखात असो निशांत, न विकार पंडित प्रदर्शित करती। सत्पुरुष सर्वच त्याग करतात, संत लोक काम वासनेचे गुणगान करीत नाही। सुख असो की दुःख पंडित लोक विकार प्रदर्शित करीत नाही। न अत्त हेतु न परस हेतु न पुत्तमिच्छे न धनं न रट्ठं न इच्छेय अधम्मेन समिद्धिमत्तमो ससिल्वा पय्यवा धम्मिको सिया।
न स्वहेतू न परहेतू, न आस पुत्र धन राज्याची, तो सिलवा प्राण धम्मिक होई, न आस अधम्य उन्नतीची. जो स्वतःसाठी व दुसऱ्यासाठी पुत्र, धन किंवा राज्य याची इच्छा करीत नाही, अधर्माने आपली समृद्धी इच्छित नाही, तोच शीलवान, प्रज्ञावान व धार्मिक होय. अपकाते मनुष्येषु ये जना पारगामिनो, अथायन इतरा पजा तीरमेवानुधावती. थोडेही जन मनुष्यात पैल तीरावर पोहोचती, इतरही प्रजाती सारी ऐल तीरावरती धावती. जे तरुण पार करतात असे माणसामध्ये फारच थोडे लोक असतात. इतर माणसे तर ऐल तीरावरच धावत असतात. येच खो समद खाते धम्मे धम्मानुवत्तिनो, ते जना पारमेशंती मच्छुधेय सुदूतरम. सुउपदेशित धम्माचे जे करती धम्माचरण, पार करता तेच जन क्षेत्र मरणाचे कठीण. जे चांगल्या प्रकारे उपदिष्ट धम्माप्रमाणे आचरण करतात, तेच मृत्यू सदैव वास करीत असलेल्या दुस्तर किंवा कठीण अशा संसार क्षेत्राला पार करून जातात. कन्नंधं विपरिहाये सुखं भावेत पंडितून, ओकानोकं आगम विवेकेथ दूरमं. पाप कर्म सोडून पंडित शुभ कर्म ही भावना करे, घर सोडून बेघर होई एकांती तो रमण करे. पाप कर्म सोडून पंडिताने शुभ कर्म करावे, घर सोडून जिथे निवास करणे कठीण आहे असा एकांतवास पत्करावा. तत्राभिरतिमिच्छेय हित्वा कामे किंचन, पर्योदपेयत्तानं चित्त क्लेशे हि पंडितो. कामवासना सोडुनिया अनासक्त सर्वस्वी बने, पंडिते रमणे कांती चित्तमल सारुनी दूर करे. शहाण्याने काम भोग सोडून सर्वस्व त्यागून अनासक्त राहून त्यातच रममान राहण्याची इच्छा धरावी आणि एकांतात राहून आपल्या चित्ताचा मळ दूर करावा व स्वतःला परिशुद्ध करावे. एसं संबोधि अंगेषु सम्माचितं सुभावितं, आदानपटी निसग्गे अनुपादाये ये रतां. खिनासवाधूति मंतो ते लोके परिनिभूतां. संबोधि अंगामध्ये अभ्यस्त जयाचे चित्त असेल, अनासक्तनी त्यागातच सदा कदा रममान असेल. जगी क्षीणा स्रवते जोमय पावी परिनिर्वाण असेल. ज्यांचे चित्त संबोधी अंगामध्ये योग्य तऱ्हेने अभ्यस्त झालेले आहे, जे काहीही न घेता घेतलेले सोडण्यातच रममाण झालेले आहे, ज्यांचे आश्रव क्षीण झालेले आहे, जे चित्तमलाने रहित आहेत,
असे ते तेजस्वी लोक ह्या जगात परिनिर्वाण प्राप्त आहेत. अशा तऱ्हेने पंडित वगळूतील ह्या गाथा समाप्त झालेल्या आहेत. यामध्ये पंडित याचा अर्थ शहाणा माणूस असा आहे. पंडित म्हणजे सर्वस्वी काही लोक आपल्या देशामध्ये जो पुजारी आहे किंवा जो ब्राह्मण आहे त्यालाच पंडित हा शब्द वापरतात. परंतु भगवंतांनी इथे पंडित हा शब्द शहाणपणासाठी वापरलेला आहे. विस्डम, जो मनुष्य शहाणा आहे, जो मूर्खता त्यागून शहाणपणाच्या गोष्टी करतो त्याला इथं पंडित असे म्हटलेले आहे. अशा रीतीने पंडिताचं सविस्तर वर्णन भगवंतांनी ह्या गाथामध्ये केलेलं आहे. कदाचित हे स्पष्ट करण्यासाठी आपण पुढे येथील काही कथा घेऊ, पंडित या शब्दाचा स्पष्ट अर्थ समजून घेऊ. हे पुढील एपिसोडमध्ये. धन्यवाद. जय गुरु.